वादातून एक स्त्री घर सोडते. मानसिक तणावाखाली शांतीच्या शोधात थेट मंदिर गाठते. रात्रीच्या वेळी मंदिरात आश्रय घेते. स्वतःला पुजारी म्हणवणारे त्या मानसिक स्थैर्य गमावलेल्या स्त्रीला आधार देण्याऐवजी तिच्या चहात भांगेच्या गोळ्या मिसळून तिला बेशुद्ध करतात. त्यानंतर तिच्यावर 3 नराधम अतिप्रसंग करतात. तिला शुद्ध आल्यावर जेव्हा ती प्रतिकार करते तेव्हा तिचे डोके दगडावर आदळतात. तिचा गळा दाबून तिची हत्या करतात आणि डोंगरावरून तिला खाली फेकून देतात. किती भयानक प्रकार आहे हा सर्व. दुःखात देवाच्या दरबारी आश्रय घेणे ही त्या भगिनीची चूक होती का? देवाच्या दरबारी सेवा देणाऱ्या पुजाऱ्यांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातचा चहा घेणे यात काय त्या भगिनीची चूक होती का? आणि देवाच्याच दारी आलेली अभागी महिलेकडे भोगवस्तू म्हणून पाहण्याचा अधिकार या नराधमांना कोणी दिला? मंदिराच्या पुजाऱ्यांना असे कृत्य करताना माणसाची नव्हे किमान देवाची तरी भीती वाटली नाही का? त्यांना जरी देवाची भीती वाटत नसली तरी त्यांना आता कायद्याची भीती जरूर वाटायला हवी. या नराधमांना फाशीपेक्षा जर कठोर शिक्षा असेल तर ती मिळाली पाहिजे. यासाठी समाज आणि आगरी समाज म्हणून मागणी करणे आपली जबाबदारी आहे. या नराधमांच्या कृत्याचा जाहीर निषेध करून त्यांना फाशीपेक्षा कठोर शिक्षेची मागणी आगरी समाज करीत आहे. तसेच वैवाहिक वादातून त्रास, छळ करणारा नवरा, सासू सासरे आणि नणंद यांच्यावर पोलीस कारवाई कधी करणार हे पाहणे आता तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसत्ता टाइम्स साठी प्रवीण पाटील, उरण. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.